अंतिम सत्य प्राप्त म्हणजे या जीवनामध्ये श्रीमंत होणं. श्रीमंत म्हणजे लौकिक अर्थानं श्रीमंत नाही, लौकिक अर्थानं श्रीमंत होणं हे जर असतं तर महाराष्ट्रामध्ये पालख्या लोकांनी अडाणी आणि अंबानीच्या उचलल्या असत्या. आतून श्रीमंत असणारे या जगामध्ये फक्त संत आहेत आणि म्हणून त्यांच्या पालख्याने उचलतो, दुसऱ्या कोणाच्याच उचलत नाही. हा प्रवास आमचा आहे, तो सामान्य साधकापासून ते संतत्वापर्यंत. हे ऐकताना, इथं प्रसाद घेताना, इथं नामस्मरणाच्या तिथं बसला असताना, इथं कीर्तन प्रवचन ऐकत असताना आम्ही आतून आतून विकसित होतो आहोत. डे बाय डे आय एम गेटिंग बेटर अँड बेटर. कालच्यापेक्षा आज आणखीन चांगलं, आजच्यापेक्षा आणखीन चांगलं. तैसा कोवळा आणि मबाळू बोली बोलील असं म्हटलं. संतांच्या वाणीमध्ये ताकद असतं, सामर्थ्य असतं, बदलण्याचं सामर्थ्य असतं. ज्या गाभ्यातून शब्द बाहेर पडतात तो गाभा अमृताचा असतो, तो प्रकाशाचा असतो, तो ज्ञानाचा असतो. तो आमच्या आयुष्यामध्ये आम्हाला उन्नत करणारा असतो. शब्द ज्ञाने पारंगतो ब्रह्मानंदी सदा डुल्लतो असं म्हटलं. गुरुदेवांचं दुसरं लक्षण कोणतं? ब्रह्मानंदी सदा डुल्लतो. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद असतो, केवळ आनंद. कोणत्याही चेहऱ्यावर कधीच दुर्मुखलेला चेहरा नसतो. सगळ्या संतांचे चेहरे बघा, कारण चेहरा हा माणसाचा आरसा आहे. जे तुमच्या हृदयामध्ये असतं ते तुमच्या चेहऱ्यावर असतं. संतांच्या हृदयामध्ये काय असतं? ते ज्ञान हृदयी प्रतिष्ठे, जिथे शांतीचा अंकुर फुटे, अखंड प्रसन्नतावरी जयते. संतांच्या हृदयामध्ये एक शांती असते, परम शांती असते. ते विचलित होत नाही कुणाच्या शब्दानं, कुणाच्या वागण्यानं, कुणाच्या जगण्यानं विचलित होत नाही. परम शांती चेहऱ्यावर. पण आपले चेहरे बदलत असतात उठल्यापासून झोपेपर्यंत. आईच्या पुढं चेहरा वेगळा, वडिलांच्या पुढं वेगळा. एक चेहरे पे कई चेहरे लगा लेते हे लोग. पण हा प्रवास एकाच चेहऱ्याचा असला पाहिजे, आतून शांत आणि बाहेर ब्रह्मानंदी सदा डुल्लतू. शिष्य प्रबोधिनी यथोचित निज भावे असं म्हटलं. आणखीन संत कसे असतात? शिष्याचं प्रबोधन करण्यासाठी यथ उचित. आत्ता तो जिथं आहे, जिथं तो थांबलाय तिथून त्याचा पुढचा प्रवास जवळ घेऊन त्याला मार्गस्थ करतात. यथोचित निज भाव आहे, अंतःकरणपूर्वक ते त्याला पुढे घेऊन जातात. संतांचं येणं आमच्या आयुष्यामध्ये यासाठी असले की आमची चुकलेली वाट आम्हाला पुन्हा नीटपणानं दाखवण्यासाठी असते. ते पोहोचलेलं त्यांच्या दशेचं वर्णन करताना माऊली असं म्हणतात की ते वाट कृपेची पुसतू, दिशाची स्नेहेची भरितू, जीवातळी अंथरितू आपुला जीव असं म्हटलं. संत आणखीन असतात कसे? ते वाट कृपेची पुसतू. ते जिकडं जातील तिकडं कृपेचा वर्षाव करतात. दिशाची स्नेहेची भरितू. ते ज्या दिशेला जातील त्या दिशेला केवळ प्रेम, केवळ प्रेम. या सभा मंडपामध्ये महाराजांच्या आयुष्याचा ज्यांना स्पर्श झाला, जे त्यांच्या सहवासामध्ये होते, मी आता बोलत असताना अंतर्मुख होऊन त्यांनी स्वतःकडे विचारावं स्वतःला. ज्या ज्या वेळेला महाराजांच्या जवळ गेला, तुम्हाला दुसरं काहीच दिलं नाही, दिलं ते फक्त प्रेम दिलं, स्नेह दिलं. आणि खरं तर मानवी जीवनाची उंची गाठण्यासाठी तेच हवं असतं ना. दिशाची स्नेहेची भरितू, जीवातळी अंथरितू आपुला जीव असं म्हटलं. प्रसंगी आपला जीव सुद्धा लोकांच्या कल्याणासाठी देतात. बांधिली सोडीत, बुडाली काढीत, अर्थांची गाऱ्हाणी फेडीत, श्रियांची रावळे उघडीत. संत आमच्यासारख्या सामान्य माणसांच्या आयुष्यामध्ये कोणत्या कारणासाठी येतात? जे बांधले गेलेले आहेत त्यांना सोडवण्यासाठी, जे बुडाले दुःखामध्ये त्यांना वर काढण्यासाठी, जे आर्त झाले त्यांची गाऱ्हाणी सोडवण्यासाठी, त्यांच्या आयुष्यामध्ये भाग्योदय निर्माण करण्यासाठी. भाग्योदय या शब्दाचा अर्थ सत्ता, संपत्ती, पद, प्रतिष्ठा, मान नव्हे. कारण हे नश्वर आहे. सत्ता नश्वर आहे, संपत्ती नश्वर आहे, पद, प्रतिष्ठा, मान. जे शाश्वत आहे, जे जीवनाचं कल्याण करणार आहे, खऱ्या अर्थानं आनंद देणार आहे,